कशी तुम्ही सगळे? मी तुमचा लाडका श्री. पुन्हा एकदा तुम्ही मला बघू शकता यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त मी आजचा व्लॉग घेत आहे. तर मंडळी चला आता आपण पहिला मंदिरात जाऊ. मंडळी चला आता आपण पहिला आपल्या घरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊया. तर मंडळी हे बघा, आज आम्ही किती मस्तपैकी सजवलेला आहे आमच्या देवाला. हे बघा, गाईस तुम्ही इथे बघू शकता माझ्या दीदीने आषाढी एकादशी निमित्त किती सुंदर फुलांची रांगोळी काढलेली आहे. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे मंदिरात जायला. बघा, आता तुम्ही बघू शकता माझी मम्मी इथे केली घेते फळवाल्याच्या गाडीवरून. तर मंडळी हे बघा, आता आम्ही हरवेलीच्या सारख्या इथे सानपाड्याच्या मंदिरात आलेलो आहे. तुम्हाला माहितीच असेल, तिथून या साईडून वरती चढायचं असतो आणि खालून ट्रेन जाते मस्त. हे बघा, खूप जण आलेले आहेत तिथे. किती गाड्या आहेत बघा, तुम्ही इथे बघू शकता. हे बघा गाईस, तेवढी गर्दी नाही. बघू चला आता आतमध्ये किती गर्दी असेल. बघा, हारवाले आहेत तिथे. मंडळी हा बघा मंदिर. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. बघा कसे इथे खेळणी वगैरे विकत आहेत. तर मंडळी हे बघा किती मोठी लाईन आहे, तुम्ही इथे बघू शकता. मंडळी हे बघा, पावसाळ्यामधून इथून किती भारी व्ह्यू येतो. बघा मंडळी हे बघा किती मोठं झाड आहे इथे. हे बघा लाईन लागलेली आहे इथे. आणि मंडळी इथे दत्तगुरूचं इथे मंदिर पण आहे. हे बघा, मंदिराच्या समोरच हायवे आहे. बघा लाईन बघा किती मोठी आहे इथे. आज खूप भक्त आलेले आहेत दर्शनासाठी, तुम्ही इथे बघू शकता. किती लोक आलेले आहेत इथे, तुम्ही बघू शकता. आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या सोडून गोष्टी आर्थिक करतो. त्यांनी राहिले ते म्हणजे मंदिर बघा किती मस्त हनुमानजीचं मंदिर इथे सजवलेलं आहे. मंडळी बघा, सगळी जणांना इथे बसायला पण खूप मोठी जागा आहे. बघू शकता तुम्ही इथे. बघा सगळी जण मस्त बसलेली आहेत इथे. मंदिर पण बघा कसं किती सुंदर आहे हा.
पुन्हा एकदा विठ्ठल आपले स्वागत केले. या कार्यक्रमाचा गायकाने विठ्ठल आवडे. आता तुम्ही बघू शकता माझ्या मम्मीने किती मस्त फलार केलेला आहे. हे बघा कॉफी आहे, चिप्स आहेत बटाट्याचे आणि खिचडी पण आहे. तर मंडळी माझी मम्मी मला उपवासाच्या वेळी कॉफी देते कारण की मला कॉफी पियायला खूप आवडतं. हे बघा फलार. तर मंडळी हे बघा मी किती मस्त टिकली लावलेली आहे. व्हाईट शर्ट पण घातलेला. आता मी शॉर्ट्स काढणार आहे आता त्याच्यासाठी रेडी होतोय. तर चला मंडळी आता मी फलार करून शॉर्ट्स काढायला घेतो. राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी. यद्वारी उभाषण बरी तेने मुक्तिचारी साधेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणा कोण करी असोनी संसारी जेवा वेगू करी वेदशास्त्र उभारी ब्रह्मा सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी 28 विश्वरी उभा वामन रखमाई गौरी शोभा कुंडलिका बेटी ब्रह्मा आर्या चरणी वाढली मौदरी जगा जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लोबा राईच्या वल्लोबा पावे दुर्गा जय देव तुलसी माला गला कंठेवर कंठी काचे पितांबर कसूर ललाटी देव सुरावर निश्चंत भेटी गरुड हनुमंत. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता इथे आता रात्रीसाठी हे बघा भगर आणि आमटी आहे. आणि भगरवर बघा माझ्या मम्मीने मस्तपैकी घी टाकलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर मंडळी आता ताट घेतली बघा माझ्याशी थोडीशी चटणी पडते. शिट यार राहून द्या चला. तर चला मंडळी आता मी टेस्ट करून बघतो कशी लागते भगर आणि आमटी. मंडळी चला आता आपण खाऊया मस्त आहे की भगर आणि आमटी. एकदम गरम गरम आहे मस्त. हे मंडळी भगर आणि आमटी एक नंबर झालेली आहे. खूप मस्त टेस्ट येते. वा गाईस तुम्ही पण या खायला. गाईस तर मंडळी मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. हा जधी पण अशी एकादशी वगैरे उपवास असतात ना तरी माझी मम्मी खूप चांगले चांगले पदार्थ बनवते. फलार मला खूपच आवडतात. आणि गाईस तुम्हाला माहितीच असेल का अशी उपवासाच्या वेळी आपल्याला फलार खायला किती मजा येते. एकदम चमचमीत पदार्थ भेटतात आपल्याला. सगळे उपवासाचे असतात पण एक नंबर टेस्ट लागतात. तर गाईस तुम्हाला पण अगर असं आवडत असेल तर तुम्ही पण मला कॉमेंट्स मध्ये सांगू शकता का तुम्हाला पण असं आवडतं व उपवासाच्या वेळी चांगले चांगले पदार्थ खायला. तर मंडळी चला तर मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करा. मिळतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. आणि मंडळी माझ्या तर्फशी तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा. चला मंडळी आता मी जेवतो. बाय बाय.